मध्यधुंद महिलेने रिक्षा बुक केली आणि त्यानंतर व्हिडिओ सुरू करून ड्रायव्हरने असं काही केलं की ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। दिवसागणिक कोणत्याही ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचे चित्र समोर येत आहे। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये मुंबई येथील मुलुंड येथून ऐरोलीसाठी एक महिला रॅपिडो रिक्षा बुक करते, पण ती महिला मद्यधुंद असल्यामुळे तिला जराही शुद्ध नव्हती। अशा अवस्थेत महिलेसोबत काहीही घडू शकत होतं। तिच्या अंगावर सोन्याची साखळी आहे, तिच्या हातात 2 आयफोन आहेत आणि ती पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेत आहे। अशा परिस्थितीत तिच्यासोबत काही अनुचित घडलं असतं, मात्र त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळेच लोक थक्क झाले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला। रिक्षा चालकाने जेव्हा पाहिलं की महिला पूर्णपणे नशेत आहे, तेव्हा त्याच्या मनात एकच विचार आला की महिलेचं कोणतं सामान तर कुठं पडलेलं नाही ना, कारण काही हरवल्यानंतर जबाबदार रिक्षा चालकाला ठरवण्यात आलं असतं। पण रिक्षा चालक घाबरला नाही, त्याने मोठ्या हुशारीने कॅमेरा सुरू ठेवला। प्रवास संपेपर्यंत त्याने व्हिडिओ सुरू ठेवला आणि महिलेला सुरक्षित घरी पोहोचवलं। ड्रायव्हरने स्वतः सांगितलं की महिलेकडे 2 सोन्याच्या चेन आणि 2 मोबाईल फोन होते। जर महिलेच्या वस्तू कुठे हरवल्या असत्या तर त्याला जबाबदार मी राहिलो असतो। व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी रिक्षा चालकाचं कौतुक केलं आहे। एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ज्या प्रकारचं वातावरण आहे ते पाहता रिक्षा चालकाने योग्य ते केलं। दुसरा नेटकरी म्हणाला की रिक्षा चालक गरीब असला तरी प्रामाणिक आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे।